हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर काय थोडीशी दाढी आणि केस केस नाही कमी केली, दाढी मिशी कमी केल्या तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मी गावाकडून आलो आहे, पूजाला घेऊन आलो या. एक प्रॉब्लेम संपूस तर दुसरा प्रॉब्लेम माझ्यापाशी क्रिएट होतो या. तो प्रॉब्लेम्स म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आणि ह्या प्रॉब्लेमला नजरअंदाज करतात म्हणजे आपा. काय विषय झाला सांगतो. फक्त सकाळी जाताना काय खाऊन गेलता तुम्ही? खाल्लं होतं का काय? काय नाही. आता फक्त केळ खाताय. हम्म. आता वाजल्या जवळजवळ किती वाजले द्राक्षे? 11 वाजले का? 11 वाजले. 11:05 झाले आता. सकाळी 7 वाजता मी झोपेत होतो, त्यावेळेस आपा उठलं आणि मला सांगितलं की मी धंद्यावर चाललो आहे. म्हणजे दुकानावर चाललो आहे. आणि आता 11 वाजता आले, तर ती पण मी बोलून घेतलं, म्हणलं जेवण करायला या. आलं केळ खायला लागले तर तुम्हाला दाखवतो विशेष काय झालं आहे. हे म्हणजे हात आपाचे काम करून करून बघा. हे बोटं सगळ्यात महत्त्वाचं पायाचं दाखवायचे. तर पाय काढा ना, ते सॉक्स काढा की 1 मिनटं. मी आता आपाचे आमच्या पाय दाखवतो. जर मी बरेच दवाखाने केले, जास्त पैसे घालवले, पण मागच्या वेळेस तुम्हाला पण ठीक सांगितलं आहे. असं पायाला असं तसं होतंय म्हणून. कोणाकडं काय औषधं असेल किंवा माहीत असेल कोणाला की बाबा ह्या गोष्टीने बरं होते तर ते सांगा. कारण आता मध्येच आपाचं हरण्याचं ऑपरेशन झालं आणि आता लगेच पायाला परत ते दुःख उद्भवलं. पहिले झालं तर बरं झालं, पण परत त्या गोष्टी झाल्या. हे काय सुचलं या. आणि हे बघा, तुम्हाला दाखवतो हे पाय. तरी पायाला हे बघा अशी गोष्ट झाली. तरी गेले 2 दिवस झाले मी आपाला ट्यूब आणून दिली, ट्यूब लावते तर त्याच्यामुळे थोडंसं बरं झालं. नाही तर परवा दिवशी पायामध्ये त्या दुखामध्ये असा म्हणजे असं लई चित्र पाय सुजलेला, असं पो वगैरे झाला असेल असं वाटतं या. दवाखान्यात चला म्हणलं तर आपण दवाखान्यात येत नाही, तर म्हणजे पाय सुजल्यासारखा झाला आहे. आणि त्या पण पायाला झाले का आपण? नाही. पण त्याला आहे ना खाली जुनं. नाही, ते बरं झालं. बरं झालं का? हाताला पण झालं तर हाताला झाल्यानं बरं ते झालं का? झालं बरं. हे काय. हे बघा इथं हाताला पण झालं होतं आपाच्या. आणि आता हे पायाला पुन्हा दुःख झालं तर म्हणजे आपण दिवसभर कष्ट करत बसतात तिथं दुकानावरती, असं 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 पाय घेऊन, पायामध्ये चप्पल वगैरे धरून. मी आपाला बोललो दवाखान्यात चला, पण आपा काय यायला तयार नाही. तर जाऊ दे राहील म्हणून मी काल परवा दिवशी आपल्याला ट्यूब आणून दिली आणि ट्यूब लावली. जरा थोडं कमी वाटते ना आपा? जरा कमी कमी वाट हां कमी कमी कमी. रातचं झोप येत नाही त्यांनी. रातचं झोप येत नाही का? आग उठती. आणि ती हाऱ्याचं जे ऑपरेशन केलं आहे त्याच्यामध्ये जे आतमध्ये जाळी टाकतात ना, ते जाळी एक टोचते. मी परवा दिवशी रात्री उठलो 2:30 वाजता आणि बघितलं रात्री 2:30 वाजता मोबाईल बघत होते टाईमपास म्हणून. पहाटे 5 वाजता जागे होतं. 5ला परत आंघोळ पांघोळ करून 6-6:30 वाजता तर ते दुकानावरती निघून पण गेले. आणि हे घरचे काय करतात, आम्हाला व्यवस्थित खायला प्यायला घालत नाही. तर नाहीच आपाला गाडीत. आपाला झालं, हाय का ध्यान मला आपल्यावर झालं. त्यांचं? हाय का ध्यान आपल्यावर? आता बघा का मी पुढे गेल्या मागं मला फोन केलाय की बाबा आता 11 वाजल्या, जेवा या, चहा प्याला का? हा. गेला कुठे तर गेला आणि बसला तर बसला. काय घेणं देणं असलं चाललंय. कुठे मग हा. ह्याच्यामुळेच मी जरा वैतागून टेन्शनी काल परवा पूजेत माझ्या थोडीशी किरकिर झाली होती. आणि मग मी तिला सोडायला गेलो होतो. आणि असंच आईचं नापाचं सुद्धा चाललेलं आहे. का आता मग इथं अजून त्याचं कशामुळे चाललंय या? ते काम ऐकत नाही. सरळ काम सांगितलं की हात नाहीच काय, आणि तुमच्या हाताने लावाय ना काय. हा. आपण काल काय लावा सांगितलं होतं? ट्यूब लावा सांगितलं का? तिला म्हणलं बाबा ह्याचा अवधाना इथं आलाय, तिथं जरा झेंडू बाम लावून थोडं निरपलं. हात हां. नाहीत काय, हात पुरत नाहीत काय. दुखाचं हा. अवदान मित्रांनो इथं थोडंसं येतं, तुम्हाला माहीत असं सांगायची गरज नाही. अवदान म्हणजे काय? जेवाय गेलं, गाठ हात नाहीत काय घ्यायला. आला का मग तू कशाला या आईस गबून नुसतं खायला? त्यापेक्षा गावाकडे जाऊन राहते तू जेव्हा बापाकडं. इथं कशाला खोबर ते बोलतो? हा. आता पण बघा आपा आले की इथं इथं आहे, बसलो ती इथंच. गेली उठून कुठे गेली तुम्हाला दाखवतो, बसली जाऊन. त्यापेक्षा ते नाही बोललेलं बरं आहे की काय तिला मला मागायला जायचं. हा.
कोणाला लावलाय फोन मग मालिका बघते का नाकात मोत्या लय ते आपा काय पोट आलाय माझ्याकडे बायांचा फोन केला की याच्यात पुढे रात्री जाते कुठं आपाच्या तिथंच. नादी लागतं आय तुला हे आपण जावं काय लागतं टॉम काय अँड जेरी सारखं बाया? असतं चाव 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 बाया बाया काय बाया बाय म्हणजे कसं आहे मला काय म्हणायचं आहे घरातला माणूस व्यक्ती जो कामधाम करतो ज्याच्यावर जबाबदार आहे घरदार चालवतो किमान त्यांना तरी घरच्या बाईनं चांगलं खायला प्यायला घातलं पाहिजे चांगलं नीटनीटकं बघितलं पाहिजे एवढंच म्हणणं आहे आणि खाणं तर किती माझं लय झालं हे बघ किती या अर्धी भाकर आणि भाजी बस बरं तुम्ही हात धुला का आपा मग काय केलं कधी धुला आले आले हात धुला दोनदा ते वॉश हँड वॉशने धुत जावा धुतोय आणि ते थोडीशी नख वगैरे काढून तुम्ही जरा कसं आहे स्वतःच्या शरीराला जपलं हो का पैसा पाणी कामधाम लय पुढं आहे अजून जिंदगी स्वतःचं शरीर जपलं तर सगळ्या गोष्टी आहेत ना करतोय हा काय की धुतोय की हात हां आणि तुमची ती जाळी दुखते का अजून हा जाळी ती पायऱ्या अशी एखादी पायरीवर चढायला लागलं तर इथं टोच लय ताण बिन देत जाऊ नका तुम्हाला तर म्हणतोय करू नका थोड्या दिवस तरी तुम्ही करताय आता कसं आहे हे चॅनल्स वगैरे गेलेत ना त्याच्यामुळे आपण सकाळी उठलं की जातात पार संध्याकाळीच येतात 4 पैशाचा आधार लागतोय घरामध्ये झालं आता किती त्याच्यावर झालं 440 अजून संध्याकाळ व्हायची या आता 440 संध्याकाळपर्यंत 500 झालं तरी बाद झालं माझ्या आहे तर 400 बस झाला माझा धंदा 1,500 काय करायचं आणि माझं बाबा कुठे गेला व्हिडिओ बनवल्यामुळे एवढ्या मित्रांनो कुठे रे शाळेत गेली तुम्हाला होय? जरी युट्यूबवर होय. काम करायचं असेल तुम्ही सुद्धा व्हिडिओज बनवा चांगले थोडेफार पैसे भेटतात आणि काय करायचं दिवसभर कष्ट करून जेवढे भेटत नाही तेवढे भेटतात तर हीच गोष्ट मी पूजाला समजावून सांगतो प्रत्येक वेळी पण ती व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे मग माझं कधी मध्ये डोकं वाजतात म्हणून आमची किरकिर भांडण बिंडण ह्या गोष्टी होत राहतात बरं आपा हा ती तुमच्या पायाचं राहिलंय ना का जायचं या दवाखान्यात नाही जायचं राहायचं बर ती टूब आणली ती फक्त सकाळ संध्याकाळ लाव लावतोय की काय आता लावून त्याला ती करून सॉक्स घालून जावा मग हम्म. काही कृष्णा 4ला आणि पिवडी 12:30 चालते तर चला मित्रांनो बरं थोडंसं डोक्यात विचार चालू आहे तर काय करावं आता मला असं वाटतं की अक्कलकोटला एकदा जाऊन यावं तर ह्या 2-4 दिवसामध्ये जरा थोडंसं प्लॅन चालू आहे जाऊन आपलं झालं आता ते कोकरे वस्तीवर मी गेलो होतो आमुष्या दिवशी त्यांनी सांगितलं मला 5 फुलं मखमलीची आणा पूजा त्याच्यावर शेंदूर टाका पाया पाडा 21 दिवस आणि सुकलेले फुलं पाण्यात नेऊन सोडा उद्याच्या रविवारी तुमचा चॅनल नाही आला तर मला तिथनं पुढं बोलायचं मला रविवारी सांगायचं येणार म्हणला तुम्ही आमुष्या दिवशी धंदा बंद करून मी तिथं गेलो बरं बघू हां? काय होतंय काय मी चॅनल नाही त्यामुळं थोडंसं टेन्शन चालू डोक्याला सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामध्ये असे प्रॉब्लेम्स तर चला बघूया अक्कलकोटला जायचा विषय बघू अजून 2-4 दिवसात 19 तारीख एक दिली यूट्यूबची जर काय होतंय बघूया 19 तारखेला सांगतो तुम्हाला 19 तारखेला जेवण करतो आता घ्यावं लागते वाटतं मला जेवण